हरे कृष्णा. पुढील ध्वनिमुद्रीकरण परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांनी दिनांक 5 जानेवारी 1990 रोजी मुंबई चौपाटी मंदिर भारत येथे दिलेले प्रवचन असून ते भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील 20व्या श्लोकावर आधारित आहे आणि त्याचे शीर्षक आहे श्रीकृष्ण जे काही करतात ते परिपूर्ण असते. अस्मातु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातना यास सर्वेषु भूतेषु नास्यत्सु न विनाश्यते. तरीही एक दुसरे अव्यक्त स्वरूप आहे जे शाश्वत असून या व्यक्त आणि अव्यक्त पदार्थांच्या पलीकडचे आहे. ते सर्वोच्च असून कधीही नष्ट होत नाही. ज्यावेळी या जगातील सर्व काही नष्ट होईल त्यावेळी तो अंश जसाच्या तसा शिल्लक राहील. तात्पर्य परमपूज्य AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे श्रीकृष्णांची श्रेष्ठ आध्यात्मिक शक्ती दिव्य आणि शाश्वत आहे. ती भौतिक प्रकृतीच्या सर्व बदलांच्या पलीकडे आहे, जी ब्रह्मदेवाच्या दिवसा आणि रात्रींमध्ये प्रकट होते आणि नष्ट होते. श्रीकृष्णांची श्रेष्ठ शक्ती गुणधर्माने भौतिक प्रकृतीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे आणि श्रेष्ठ आणि कनिष्ठ प्रकृतीचे स्पष्टीकरण 7व्या अध्यायात दिले आहे. परस्तस्मातु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातना यास सर्वेषु भूतेषु नास्यत्सु न विनाश्यते. भगवद्गीतेच्या या 8व्या अध्यायात श्रीकृष्ण वर्णन करत आहेत की हे भौतिक जग त्यांच्याद्वारे कसे प्रकट होत आहे आणि ते सर्व पदार्थांची सतत निर्मिती, पालनपोषण आणि विनाश कसा करत आहेत. या भौतिक जगातील प्रत्येक गोष्ट या विनाशाच्या अवस्थेत काळाच्या प्रभावाने अस्तित्वात येताच विनाशाच्या प्रक्रियेत असते. जसे आपल्याला माहीत आहे की ज्यावेळी एखादे मूल जन्माला येते त्यावेळी एक गोष्ट निश्चित असते की ते मृत्यू पावणार आहे. जर तुम्ही कोणत्याही जन्मलेल्या मुलाची कुंडली वाचली तर त्यात सांगितलेला सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे त्या मुलाच्या मृत्यूची वेळ. कारण जो जन्माला येतो त्याच्यासाठी श्रीकृष्ण गीतेत म्हणतात मृत्यू निश्चित आहे. भौतिक अस्तित्वाचे हे एक अंतिम सत्य आहे की प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक व्यक्ती काळाच्या शक्तीने नष्ट होत आहे. आता अर्थातच आपली समज अतिशय मर्यादित आहे. आपण विचार करतो की जर कोणी 90 किंवा 100 वर्षे जगले तर ही खूप मोठी आणि गौरवशाली कामगिरी आहे. परंतु कालांतराने आपल्याला माहीत असते की लवकरच त्या व्यक्तीला मृत्यूला सामोरे जावे लागेल. तर अगदी छोट्या पातळीवर आपण आरोग्याच्या अनेक प्रक्रियांमधून, अनेक वैद्यकीय व्यवस्थांमधून जास्तीत जास्त 100 वर्षांच्या या क्षुल्लक आयुष्यात आपले आयुष्य आणखी काही वर्षे वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आपल्याला वाटते की हीच एक मोठी उपलब्धी आहे. अगदी जसे कधीकधी एखादी वृद्ध व्यक्ती देह सोडते तेव्हा आपल्याला वाटते अरे वा, त्यांचे आयुष्य परिपूर्ण होते कारण ते दीर्घायुषी होते. अमेरिकेत एक अत्यंत प्रसिद्ध मनोरंजनकर्ता आहे. ते 93 वर्षांचे आहेत आणि तरीही ते पुस्तके लिहितात,
लाईव्ह कार्यक्रम करतात. ते एक विनोदी कलाकार आहेत आणि त्यांचे मन त्यांच्या आयुष्यात पूर्वीपेक्षा अधिक तीक्ष्ण आहे. ते अनेकदा देशव्यापी टी व्हीवर दिसतात आणि प्रत्येकजण केवळ त्यांना पाहण्यासाठी टी व्ही चालू करतो. ते हे कसे चुकवू शकतात? ही व्यक्ती सुमारे 8 वर्षांची असल्यापासून मनोरंजन करता आहे आणि आता ते 93 वर्षांचे आहेत. आणि तुम्ही त्यांना कोणताही प्रश्न विचारा, त्यांच्याकडे तुम्हाला हसवणारे काहीतरी असतेच. अतिशय तेजस्वी बुद्धी आणि लोक केवळ आश्चर्यचकित होतात. त्यांना धक्का बसतो, हे कसे शक्य आहे? ही व्यक्ती 93 वर्षांची आहे आणि ती अविश्वसनीयपणे हुशार आहे आणि तरीही त्यांचे आरोग्य इतके चांगले आहे. आणि ते त्यांच्या त्या सर्व सहकाऱ्यांबद्दल बोलतात जे 40, 50, 60, 70, 80 वर्षांपूर्वीचे प्रसिद्ध लोक होते. ते त्या सर्वांना ओळखत होते. सर्वसामान्य माणसासाठी ही खूप रंजक गोष्ट आहे. आणि त्यांचा दावा आहे की त्यांच्या 100व्या वाढदिवशी ते कार्नेगी हॉलमध्ये एक थेट लाईव्ह कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यासाठी आधीच सर्व जागा आरक्षित झाल्या आहेत आणि सर्व तिकिटे देखील विकली गेली आहेत. खरं सांगायचं तर त्यांच्या वाढदिवशी म्हणजे आजपासून 7 वर्षांनी कार्नेगी हॉलमध्ये एकही जागा शिल्लक नाही. केवळ उभं राहण्याची सोय आहे. तुम्ही आजसुद्धा जाऊ शकत नाही, कारण त्या रात्री ते विनोद सांगणार आहेत आणि प्रत्येकाला त्यांना पाहायचं आहे. त्यामुळे या भौतिक जगात ही एक अतिशय मोठी गोष्ट मानली जाते. परंतु 93 वर्षे म्हणजे काय? इथे आपण भगवद्गीतेत वाचत आहोत, जिथे श्रीकृष्ण वर्णन करीत आहेत की ब्रह्मदेव हे संपूर्ण ब्रह्मांड कसे निर्माण आणि नष्ट करत आहेत. ते मानवी गणनेनुसार स्पष्ट करत आहेत की हजारो युगे मिळून ब्रह्मदेवाच्या एका दिवसाचा कालावधी आहे आणि त्यांच्या रात्रीचाही तितकाच कालावधी आहे. आणि मग असे वर्णन केले आहे की 4 युगे, सत्ययुग 1,728,000 वर्षांचे आहे, त्रेतायुग 1,296,000 वर्षांचे आहे, द्वापारयुग 8,64,000 वर्षांचे आहे आणि कलियुग 4,32,000 वर्षांचे आहे. आता जर तुम्ही ही 4 युगे एकत्र घेतलीत आणि त्यांना 1000ने गुणले तर तो ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि जर तुम्ही ती 4ही युगे एकत्र करून त्यांना 1000ने गुणले तर ती ब्रह्मदेवाची एक रात्र होते. आणि ब्रह्मदेव 100 वर्षे जगतात. आता अर्थातच मला वाटत नाही की त्यांच्या 100व्या वाढदिवशी ते कार्नेगी हॉलमध्ये विनोद सांगतील. काय? का? कारण त्यांची 100 वर्षे आपल्या पृथ्वीच्या 311 ट्रिलियन 40 दशलक्ष वर्षांइतकी आहेत. तुम्हाला काय वाटते? एक भक्त म्हणतात, ते विनोद सांगतील परंतु आम्ही तिकीट बुक करू शकत नाही. महाराज म्हणतात, हो, तुम्ही तिकीट बुक करू शकता, परंतु तुमच्या जागी तुमच्याच एका अत्यंत महान वंशजाला उपस्थित व्हावे लागेल. आणि असे वर्णन केले आहे की शाश्वत असलेल्या श्रीकृष्णांच्या आणि शाश्वत असलेल्या भगवान विष्णूंच्या तुलनेत ब्रह्मदेव केवळ एक अत्यंत क्षुल्लक जीवन जगत आहेत. तर तुम्ही पाहता की जीवन अत्यंत क्षणभंगूर आहे आणि दीर्घायुष्याबद्दलची आपली कल्पना अतिशय सापेक्ष आहे. अगदी जसे रात्री दिव्याच्या प्रकाशात लहान कीटक इकडे तिकडे उडत असतात. त्यांपैकी काही कीटक सूर्यास्ताच्या वेळी जन्माला येतात आणि त्यांची बाललीला होते. त्यांच्या बालपणीच्या लीला होतात आणि ते थोडे मोठे होतात आणि मग मादी कीटकांचा शोध घेऊ लागतात आणि त्यांच्या प्रेममय वैवाहिक लीला होतात
आणि मग ते म्हातारे होऊ लागतात आणि त्यांचा वेग मंदावतो आणि मग इतर सर्व कीटक त्या आदरणीय म्हाताऱ्या कीटकाकडे जातात आणि सूर्योदयापर्यंत मरतात. तर ते आपल्या 12 तासांच्या रात्रींपैकी एका रात्रीत संपूर्ण 100 वर्षांचे चक्र पूर्ण करतात आणि त्यांना वाटत असते की हे एक दीर्घ आनंदी जीवन आहे. तर आपल्याला वाटते की आपले आयुष्य दीर्घ आणि सुखी आहे, परंतु आपले संपूर्ण आयुष्य ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या तुलनेत जेमतेम एका क्षणाएवढे आहे आणि ब्रह्माजींनाही वाटते की त्यांचे आयुष्य दीर्घ आणि सुखी आहे. परंतु एका संत व्यक्तीसाठी जो आत्मसाक्षात्कारी आहे, ज्याला आत्म्याचे शाश्वत स्वरूप समजले आहे, त्याच्यासाठी ब्रह्मदेवाचे आयुष्यसुद्धा नगण्य आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, That is why Lord Krishna says in Gita, Abrahma bhuvana loka punaravartano arjuna mamupekitu kontiya punara janma na vidyate. From the highest planet in this material world, where भौतिक जगातील सर्वोच्च ग्रहापासून ते नीचतम ग्रहापर्यंत सर्वच दुःखाची ठिकाणे आहेत, जिथे वारंवार जन्म आणि मृत्यू होतो. परंतु हे कुंतीपुत्रा, जो माझ्या धामात पोहोचतो त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. तर या भौतिक जगात जिथे प्रत्येकजण ब्रह्मा इतकेच आयुष्य जगतो, त्या सर्वोच्च ग्रहापासून ते अगदी खालच्या ग्रहापर्यंत ही सर्व दुःखाचीच ठिकाणे आहेत. कारण तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला जन्म घ्यावाच लागतो आणि मरावेच लागते. तुम्ही ब्रह्मा असाल किंवा विजेच्या दिवावर उडणारा तो छोटा कीटक असाल. जन्म घेताच तुमच्या भौतिक शरीराचा नाश होतो. म्हणून हे भौतिक निसर्गाचे नियम आहेत. जसे गुरुत्वाकर्षणाचा नियम, जे वर जाते ते खाली आलेच पाहिजे. या पृथ्वीवर याला कोणताही अपवाद नाही. जे वर जाते ते खाली आलेच पाहिजे. म्हणून हे नियम राज्याचे कायदे नाहीत, जिथे संसदेचे सदस्य एकत्र येऊन दरवर्षी कायदे बदलू शकतात आणि मग संविधानात दुरुस्त्या वगैरे करू शकतात. तर हे ईश्वराचे नियम आहेत, जे अपरिवर्तनीय आहेत. जसे जे वर जाते ते खाली आलेच पाहिजे, तसेच ते जे जन्मते ते मरायलाच पाहिजे आणि जे मरते ते पुनर्जन्म घेते आणि जे पुनर्जन्म घेते ते मरतेच. आणि जोपर्यंत आपण या भौतिक शक्तीचे बनलो आहोत, या गैरसमजाला आपण चिकटून आहोत, तोपर्यंत त्या जीवाला दुसरा जन्म घ्यावाच लागेल. तर श्रीकृष्ण येथे स्पष्ट करत आहेत की एक दुसरे स्वरूप आहे जे शाश्वत आहे. आणि या व्यक्त व अव्यक्त पदार्थांच्या पलीकडचे आहे. ते सर्वोच्च आहे आणि त्याचा कधीही नाश होत नाही. ज्यावेळी या संपूर्ण जगाचा नाश होईल त्यावेळी तो अंश जसाच्या तसा राहील. श्रीकृष्ण येथे आत्म्याबद्दल तुमच्या अंतर्यामी असलेल्या चैतन्याबद्दल बोलत आहेत. तुम्ही जन्म किंवा मृत्यूच्या अधीन नाही. श्रीकृष्ण म्हणतात, आत्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही, अस्तित्व नाही आणि नाशही नाही. याचा अर्थ असा की शरीर मारले गेले तरी आत्मा मारला जात नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याप्रमाणे तुम्ही जुने वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करता, त्याचप्रमाणे आत्मा जुने शरीर निरुपयोगी झाल्यावर टाकून नवीन शरीर धारण करतो. हीच पुनर्जन्माची प्रक्रिया आहे, जी जीवात्म्यासाठी पुन्हा पुन्हा वारंवार चालू असते. परंतु श्रीकृष्ण भगवद्गीतेत स्पष्ट करतात की आत्मसाक्षात्कार म्हणजे या भौतिक ऊर्जेव्यतिरिक्त आणखी एक ऊर्जा आहे आणि तुम्ही त्या ऊर्जेचाच एक भाग आहात. त्यामुळे असे दिसते की 2 ऊर्जा वा शक्ती आहेत. एक भौतिक शक्ती आहे जिथे सर्व काही नाशाच्या प्रक्रियेत आहे आणि दुसरी आध्यात्मिक शक्ती आहे जिथे सर्व काही शाश्वत, ज्ञानपूर्ण आणि आनंदमय आहे.
परंतु जो ज्ञानी आहे त्याला माहीत आहे की खरोखर दोन शक्ती नाहीत, केवळ एकच शक्ती आहे. परंतु तुम्ही त्या शक्तीकडे कसे पाहता त्यानुसार ती वेगळ्या रूपात प्रकट होते. ती एकच शक्ती आहे कारण ती शक्तीच्या एकाच स्रोतातून येत आहे. जसे राज्यांमध्ये मुंबई शहरात विद्युत केंद्र आहे, ते विद्युत केंद्र सर्व विजेचा स्रोत आहे. वीज एकच आहे, ती एकाच स्वरूपाची आहे. आता ज्यावेळी वीज रेफ्रिजरेटरसारख्या उपकरणात प्रवेश करते त्यामुळे थंडी निर्माण करते, आणि तीच वीज ज्यावेळी स्टोव्हमध्ये गॅसमध्ये प्रवेश करते त्यावेळी तीव्र उष्णता निर्माण करते. तर प्रश्न असा आहे की ती शक्ती उष्ण आहे की थंड? ती ऊर्जा कोणती? That electricity causes coldness to come about. And that same electricity, तर माझ्या प्रश्नाचे उत्तर कोण देऊ शकेल? it causes intense heat. एक भक्त म्हणतात दोन्हीही नाहीत. That energy hot or महाराज म्हणतात ते दोन्हीही नाही. होय, हे खरं आहे. आणखी काही उत्तरं आहेत का? भक्त म्हणतात दोघेही. महाराज म्हणतात हो, ते दोन्ही आहे, तेही खरं आहे. आता कॉलेजच्या वर्गात तुम्हाला विचारलं की गरम आहे की थंड, आणि तुम्ही म्हणालात की दोन्हीही नाही आणि दोन्हीही, तर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला ग्रेड काय मिळेल? फ. फचा अर्थ काय आहे? नापास. आमच्या त्याच तर्काने तुम्ही यशस्वी आहात की अपयशस्वी? दोन्हीही नाही. तुम्ही दोन्हीही नाही आणि दोन्हीही आहात. मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही या विषयाच्या आधारे तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा आणि तुम्हाला कधीही चिंता वाटणार नाही. are you a failure? ते दोन्हीही नाही आणि दोन्हीही आहे. का? कारण वस्तुतः भगवंतांची शक्ती आध्यात्मिक आहे. This subject matter, and you'll never be in anxiety. याचे वर्णन ईशोपनिषदात केले आहे. The energy of God is spiritual. This is described in Ishopanishad. Om Purnamada Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasyam Purnamadaya Purnameva Vashishyate. That the absolute परम सत्य हे परिपूर्ण आणि पूर्ण आहे, आणि परम सत्यातून उत्पन्न होणारी प्रत्येक गोष्ट परिपूर्ण आणि पूर्ण आहे. सर्व शक्ती श्रीकृष्णांपासून उत्पन्न होत आहे, जसे सर्व वीज ऊर्जा केंद्रापासून उत्पन्न होते. ज्या पात्रात ती ऊर्जा प्रवेश करते त्यानुसार ती ऊर्जा एकतर उष्ण किंवा थंड स्वरूपात प्रकट होते. म्हणूनच जी विशिष्ट चेतना ईश्वराची ऊर्जा ग्रहण करत आहे त्यानुसार ती ऊर्जा एकतर भौतिक किंवा आध्यात्मिक स्वरूपात प्रकट होते. ज्यावेळी ती भौतिक स्वरूपात प्रकट होते त्यावेळी तिच्यातून सुख आणि दुःख, मान आणि अपमान, सुख आणि वेदना, चांगले आणि वाईट, लालसा आणि विलाप प्रकट होतो. अंतिमतः ती तुमच्यासाठी दुःख आणि मृत्यू म्हणूनच प्रकट होते. परंतु जर तुमच्या चेतनेचे पात्र कृष्ण चेतना असेल, कृष्ण भावना असेल, जर तिची दृष्टी आध्यात्मिक असेल, तर ती ऊर्जा तुमच्यासाठी शाश्वत, अमर्याद, अनंत आध्यात्मिक अस्तित्व म्हणून प्रकट होईल आणि तुम्हाला ते अस्तित्व सर्वत्र दिसेल. तुम्हाला कोणताही भेद दिसणार नाही. श्रीकृष्ण आपल्या भक्तांसाठी जे काही करतात ते परिपूर्ण असते. आता ज्यावेळी गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत असतील त्यावेळी असे म्हणणे सोपे आहे, परंतु ज्यावेळी सर्व भौतिक मापदंडांनुसार गोष्टी तुमच्या विरोधात जात असतात त्यावेळी अत्यंत शांत आणि अविचलित राहून श्रीकृष्णांच्या योजनेनुसार सर्व काही परिपूर्ण आहे असे म्हणणे, यासाठी आत्मसाक्षात्कार लागतो. जर भगवंत परिपूर्ण असतील तर भगवंतांकडून येणारी प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असलीच पाहिजे. एकमेव अपूर्णता त्यावेळी असते
ज्यावेळी आपण गोष्टींकडे भगवंतांच्या संदर्भात पाहत नाही, त्यावेळी आपली दृष्टी अपूर्ण ठरते. आपल्या दृष्टीशिवाय सर्व काही परिपूर्ण आहे आणि जोपर्यंत तुम्ही भौतिक प्रकृतीशी संघर्ष करत आहात तोपर्यंत हीच चेतना तुम्हाला शांती देईल. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, तुम्ही एक पराभूत आहात. भौतिक प्रकृतीवर कोणीही विजय मिळवू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही भौतिक जीवनातील समस्यांशी लढण्याचा प्रयत्न करत आहात तोपर्यंत तुम्ही एक हरणारी लढाई लढत आहात. माया इतकी शक्तिशाली आहे, ही भौतिक ऊर्जा ती इतकी प्रबळ आहे की तुम्ही जास्तीत जास्त इतकेच साध्य करू शकता की तुम्ही इतकी मेहनत करता की माया तुमच्याशी खेळते. तुम्हाला असे वाटावे की तुम्ही जिंकत आहात. अगदी मांजर आणि उंदरासारखे. तुम्ही कधी मांजराला उंदरासोबत खेळताना पाहिले आहे का? मांजराचे उंदरावर नेहमीच पूर्ण नियंत्रण असते, परंतु कधीकधी मांजर उंदराला थोड्या वेळासाठी सोडून देते आणि उंदीर विचार करत असतो, मी स्वतंत्र आहे, मी स्वतंत्र आहे पहा, आणि एका क्षणातच ती पुन्हा नियंत्रणात येते. हा सगळा खेळ आहे, परंतु मुंबईत हे उलट आहे. उंदीर आणि मांजरे. आमच्या मंदिरात काही उंदीर होते आणि मी पाश्चिमात्य तर्क वापरत होतो. ते म्हणतात की काय सजवते. कविता म्हणते, पूर्व पूर्व आहे आणि पश्चिम पश्चिम आहे आणि ते दोघे कधीही भेटणार नाहीत. पूर्व पूर्व आहे आणि पश्चिम पश्चिम आहे आणि ते दोघे कधीही भेटणार नाहीत. पाश्चात्य तर्क आणि पौर्वात्य तर्क अनेक बाबतीत वेगळे आहेत. पश्चिमेकडे आपली अशी समजूत आहे की मांजर उंदराबरोबर खेळते आणि जर तुमच्या घरात उंदीर असतील तर केवळ एक मांजर आणा, म्हणजे सगळे उंदीर पळून जातील. त्यांना भीती वाटते की मांजर मला खाऊन टाकेल. अगदी सोपं आहे. पण इथे मुंबईत मी भक्तांना म्हणालो, आमच्याकडे खूप उंदीर आहेत म्हणून फक्त एक मांजर आणा. तुम्हाला समजत नाही का? तुम्ही लोक इतके मागासलेले आहात की तुम्हाला मूळ तत्त्वसुद्धा कळत नाही की तुम्ही एक मांजर आणा आणि मांजर उंदरांना पळवून लावेल. त्यांनी माझ्याकडे असे पाहिले जणू मी वेडाच आहे. मी विचार करत होतो, हे मागासलेले भारतीय आहेत, त्यांना काहीच कळत नाही. मी अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिकलो आहे आणि ते मला उंदरांपासून सुटका कशी करायची हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले, ठीक आहे महाराज, तुम्हीच अधिकारी आहात, आम्ही मांजर आणू. म्हणून आम्ही एक मांजर आणले. आम्ही त्या मांजराला खोलीत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आम्ही दरवाजा उघडला त्यावेळी खोलीभर उंदीरच उंदीर होते. आम्ही विचार करत होतो, मांजर कुठे आहे? आम्ही सगळीकडे बघत होतो. उंदीर खूप आनंदी निर्भयपणे फिरत होते, जणू काही माझ्या वाटेत येऊ नका अशा आविर्भावात. आणि आम्ही पाहिलं की मांजर पुस्तकांच्या मागे एका फळीवर थरथर कापत लपली होती. हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की सहसा मांजर आणि उंदीर केवळ एकमेकांशी खेळत असतात. इथे उंदीर मांजरासोबत खेळतात. असो, तिथे मांजर उंदरासोबत खेळतात. तर ज्यावेळी हिरण्यकश्यपू भगवान नरसिंहदेवाशी लढत होता त्यावेळी हे उदाहरण वापरले गेले. भगवान नरसिंहदेव हे विश्वाचे सर्वोच्च आणि सर्वात शक्तिशाली स्वामी आहेत आणि हिरण्यकश्यपू एक राजा होता. तो अतिशय मोठा आणि अत्यंत बलवान होता. त्याला ब्रह्मदेवाचे काही वरदान लाभले होते आणि ज्यावेळी त्यांचे युद्ध चालू होते त्यावेळी भगवान नरसिंहदेव विचार करत होते, या हिरण्यकश्यपूला मला नष्ट करण्याची इतकी इच्छा आहे, चला त्याला असा विचार करायला लावूया की तो जिंकणार आहे. म्हणून ते त्याला सोडून देत आणि हिरण्यकश्यपू नरसिंहदेवाच्या पकडीतून सुटायचा आणि म्हणायचा, हां बघा, तो मला ठेवू शकत नाही, तो मारला गेला आहे. हिरण्यकश्यपूला खरोखरच वाटत होते की तो ते युद्ध जिंकणार आहे. अगदी अनपेक्षित क्षणी
तो संपला. अगदी सहजपणे केवळ आपल्या नखांनी, मोठ्या दिमाखाने त्याचे तुकडे तुकडे नरसिंहदेवांनी केले. आणि हिरण्यकशिपूचा भाऊ हिरण्याक्ष तो भगवान वराहदेवांशी लढत होता. वराहदेव हे सर्वोच्च स्वामी आहेत, परंतु ते खेळत होते. श्रीमद भागवतामध्ये भगवान वराहदेव आणि हिरण्याक्ष यांच्या लढाईचे वर्णन करणारा एक संपूर्ण अध्याय आहे. एकेकाळी हिरण्याक्ष आणि वराहदेव गदांनी लढत होते. ते एकमेकांवर गदा आपटत होते आणि त्या गदा एकमेकांवर आदळण्याचा आवाज जणू काही सर्व दिशांना घुमत होता. आणि जे देव पाहत होते ते म्हणत होते, अरे देवा, अशी लढाई आम्ही कधीच पाहिली नाही. अतिशय रोमांचक. आणि मग हिरण्याक्षाने आपल्या सर्व शक्तींनिशी वराहदेवाची गदा तोडून टाकली आणि वराहदेवाची गदा त्याच्या हातातून सुटून जमिनीवर जाऊन पडली. आणि सर्वजण विचार करत होते, अरे देवा, भगवान मारले गेले. आणि हिरण्याक्ष मनात विचार करत होता, हा हा हा. The Lord is killed. And Hiranyaksha was thinking, ha 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 ha. Just see. बघा तर खरं, तू माझ्यासमोर तुझी गदासुद्धा धरू शकत नाहीस. आणि मग हिरण्याक्षाने भगवंतांची गदा उचलून त्यांच्या हातात दिली आणि म्हणाला, अहो, मी तुला आणखी एक संधी देतो. मी तुला निशस्त्र मारणार नाही. तोच जिंकणार या विचाराने तो इतका गर्विष्ठ, इतका अहंकारी होता. ते युद्ध बराच वेळ चालले. या युद्धाचे प्रचंड वर्णन आहे. हिरण्याक्ष अविश्वसनीय गूढ शक्ती प्रकट करत होता. आणि ज्यावेळी असे वाटायचे की वराहदेव संपूर्णपणे नष्ट होणार आहेत, त्यावेळी ते केवळ एक छोटीशी युक्ती त्यांनी केली, ज्यामुळे ते कसेबसे वाचत असत असे दाखवले. केवळ हिरण्याक्षला मी जिंकेन असे वाटावे म्हणून. परंतु या सगळ्या युद्धानंतर भगवंतांना विनोदबुद्धीसुद्धा आहे. आपल्याला आपली विनोदबुद्धी मिळाली आहे कारण श्रीकृष्णांना विनोदबुद्धी आहे. आपल्यामध्ये असा कोणताही गुण नाही जो मूळतः त्यांच्यामध्ये नाही. तर सगळ्यांना हे दाखवण्यासाठी की ठीक आहे, असं दिसतंय की हा माणूस मला आत्तापर्यंत हरवत आला आहे, त्याला मारायला काय लागतं ते मी तुम्हाला दाखवून देईन. म्हणून त्यांनी आपला कमळासारखा खूर आपला हात घेतला आणि अगदी हळुवारपणे, सहजपणे हिरण्याक्षच्या मानेला स्पर्श केला. जसा त्यांनी त्याला स्पर्श केला, Hiranyaksha's neck. As soon as he touched him, तो स्पर्श इतका शक्तिशाली होता की हिरण्याक्ष एखाद्या वादळात मुळासकट उपटलेल्या झाडाप्रमाणे जमिनीवर कोसळला आणि मरण पावला. तर ज्याप्रमाणे भगवंतांनी अनेक राक्षसांना ते जिंकत आहेत असे वाटावे म्हणून त्यांच्याशी खेळ केला, त्याचप्रमाणे भगवंत आपल्या भौतिक शक्तीद्वारे आपल्या सर्वांशी खेळतात. हे भौतिक जग एक असे ठिकाण आहे जेथे आपण सर्वजण विनाशाच्या प्रक्रियेत आहोत. हे अटळ दुःखाचे ठिकाण आहे आणि आपण या जीवनातील दुःखे, चिंता आणि गुंतागुंतीचा सामना करण्यासाठी अनेक व्यवस्था करत असतो. आणि कधीकधी आपल्याला खरंच वाटतं, बघा, मी निरोगी आहे, मी श्रीमंत आहे, माझं कुटुंब छान आहे, माझं घर छान आहे, मी विजयी आहे, मी या दुःखमय जगात आनंदी आहे, मला आनंद मिळाला आहे. हरी बोल. आपण सर्वजण विचार करत असतो सगळं ठीक आहे, परंतु मग माया अगदी वराहदेवाप्रमाणे अशी निघून जाते आणि सगळं काही संपून जातं. अखेरीस आज किंवा उद्या तुम्ही जिंकू शकत नाही, तुम्ही बरोबरीही करू शकत नाही आणि तुम्ही केवळ हरू शकता. हा कसला खेळ आहे जिथे तुम्ही केवळ हरू शकता? असा खेळ कोणी खेळू इच्छितो का? केवळ एक वेडा माणूस. म्हणूनच भगवद्गीतेनुसार संत व्यक्तींच्या दृष्टीने या जगात प्रत्येकजण वेडाच आहे. ते एक अशी लढाई लढत आहेत ज्यात त्यांचा पराभव होणार आहे. तुम्हाला ही लढाई लढण्याची गरज नाही. जर तुम्ही या आध्यात्मिक शक्तीचा आश्रय घेतला, जर तुम्ही हे पाहण्यास शिकलात
की खरोखर कोणतीही भौतिक शक्ती नाही, सर्व काही श्रीकृष्णांचीच शक्ती आहे, जोपर्यंत आपण मी आणि माझे या शब्दात विचार करत आहोत, तोपर्यंत आपण भौतिक शक्तीला प्रकट होण्यासाठी एक पात्र आहोत. जोपर्यंत आपण असा विचार करतो की सर्व काही श्रीकृष्णांचे आहे, मी श्रीकृष्णांचा सेवक आहे, तोपर्यंत आपली चेतना सर्वत्र आणि प्रत्येक गोष्टीत आध्यात्मिक शक्ती प्रकट करते. As long as we are thinking that everything belongs to Krishna. ज्याप्रमाणे चुलीमध्ये सर्व ऊर्जा उष्ण होते, तुम्ही चूल कोणत्याही सॉकेटमध्ये लावली तरी ती कधी थंड होईल का? ती केवळ उष्णताच अनुभवू शकते. त्याचप्रमाणे ज्या भक्ताने श्रीकृष्णांपासून वेगळे राहून आनंद घेण्याची इच्छा सोडून दिली आहे, जो मी श्रीकृष्णांचा शाश्वत सेवक आहे ही भूमिका स्वीकारतो, तो जिथे कुठे असतो, जिथे कुठे जातो, जे काही पाहतो, जे काही अनुभवतो, तिथे त्याला केवळ श्रीकृष्णांचाच अनुभव येतो. It can only perceive. So similarly, for a devotee, त्याला केवळ श्रीकृष्णांची परिपूर्ण योजनाच दिसते. त्याला सर्वत्र आणि प्रत्येक गोष्टीत केवळ श्रीकृष्णांच्याच कृपेचा अनुभव येतो. म्हणूनच चिंता नसते, शांती नसते, आनंद असतो, प्रेम असते, करुणा असते आणि जीवनातील प्रत्येक परिस्थितीत त्याच्यातून कृपा प्रकट होत असते. कारण आपण जे काही करू शकतो, जे काही बोलतो, ते सर्व आपल्यातून येणाऱ्या भगवंतांच्या कृपेवर, आपल्यातून येणाऱ्या भगवंतांच्या ऊर्जेवरच आधारित असते. because all that we can do, all म्हणून प्रत्येक परिस्थितीत एका नम्र भक्ताच्या हृदयात जी भगवंतांची ऊर्जा येते, ती ऊर्जा सर्व परिस्थितीत प्रेम, शांती, करुणा, कृपा आणि शुद्ध सद्गुण म्हणून स्वतःला प्रकट करते. the energy of the Lord जसे वीज चुलीमध्ये केवळ उष्णताच प्रकट करू शकते, परंतु जो मी आणि माझे या चौकटीत विचार करतो, manifests जो भगवंतांच्या ऊर्जेला त्याची स्वतःची ऊर्जा म्हणून पाहत नाही, उलट हे उपभोगण्यासाठी माझे आहे, pure goodness in all circumstances. मी सेवक नाही, मी भोक्ता आहे असे म्हणत त्या ऊर्जेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतो, त्याने जशी ती चेतना धारण करताच भगवंतांची तीच सर्व ऊर्जा त्याच्या हृदयाद्वारे आसक्ती, काम, लालसा, अधिक मिळवण्याची लालसा, तळमळ, विलाप, सुख, दुःख, मान, अपमान या रूपात प्रकट होते. It is mine. म्हणूनच भगवद्गीतेच्या शिकवणीनुसार भगवंतांचा भक्त प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक व्यक्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा कशी अनुभवावी हे शिकतो. आता तुम्ही म्हणाल की इथे हे स्वामीजी बोलत आहेत, हे ऐकायला खूप सोपे वाटते, परंतु ते तितके सोपे नाही. कारण शेवटी मला देणी फेडायची आहेत आणि माझ्यावर खूप दबाव आहे आणि माझ्या आयुष्यात अनेक अपूर्ण इच्छा आहेत, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्याही अनेक अपूर्ण इच्छा आहेत आणि मी म्हातारा होत आहे, मला आजार होत आहेत, मी मरत आहे आणि मी अनेक प्रकारे दुःख भोगत आहे. आणि ते केवळ सांगत आहेत की अरे तुम्ही प्रत्येक गोष्टीत श्रीकृष्णांना पहा आणि सर्व काही परिपूर्ण, शांत, प्रेमळ आणि सर्व काही छान आहे. ज्यावेळी श्रीकृष्ण भौतिक आणि आध्यात्मिक शक्तींमधील फरक स्पष्ट करतात, त्यावेळी ते गीतेत म्हणतात, ज्ञानम ते हम से विज्ञानम इदम वक्ष्यामि शेषतः यज्ञत्वा ह्यम नेहगुनो यज्ञातव्यम अवशिष्यते. That means याचा अर्थ असा की ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, ज्ञान विज्ञान त्रैप्तम. एक सैद्धांतिक ज्ञान आणि दुसरे साक्षात्कारी ज्ञान. भगवद्गीता हा सैद्धांतिक मानसिक संकल्पनांचा ग्रंथ नाही. भगवद्गीता हा एक असा ग्रंथ आहे जो सकारात्मक कृतीतून साक्षात्कारी होण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आहे. जर तुम्हाला एखाद्या विद्वानाप्रमाणे किंवा तथाकथित पंडिताप्रमाणे बसून केवळ श्लोक शिकायचे असतील, ते श्लोक उद्धृत करायचे असतील आणि इतरांना त्या श्लोकांबद्दल पटवून द्यायचे असेल, परंतु श्रीकृष्ण अर्जुनाला जे शिकवत आहेत त्यानुसार जगायचे नसेल,
तर तुम्ही स्वतःला आणि इतरांना अतिशय चांगले वाटू शकता, परंतु तरीही तुम्हाला जन्ममृत्यूच्या पुनरावृत्तीचे दुःख भोगावे लागेल. त्यात कोणताही लाभ नाही, कोणतीही सिद्धी नाही. श्रीकृष्ण या सर्व गोष्टी अर्जुनाला आणि तुम्हाला व मला समजावून सांगत आहेत, जेणेकरून आपण भगवद्गीतेच्या मार्गाचे अनुसरण करू शकू आणि त्याद्वारे आपण या शिकवणींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ व साक्षात्कारी होऊ शकू. गीतेचे तत्त्वज्ञान आपल्या जीवनात लागू करून आपण हे पाहण्यास शिकू शकतो की प्रत्येक गोष्ट ही भगवंतांची एक परिपूर्ण रचना आहे. आपण आपल्या आत ती शाश्वत शांती शोधायला शिकू शकतो आणि प्रत्येक गोष्टीत व सर्वत्र आध्यात्मिक शक्ती अनुभवू शकतो. गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, जो मला सर्वत्र आणि सर्व काही माझ्यात पाहतो त्याच्यासाठी मी कधीही हरवत नाही आणि माझ्यापासून तो कधी हरवत नाही. गुप्त श्रीकृष्ण गीतेत आपल्याला वारंवार सांगतात की आपण प्रत्येक गोष्टीत आणि सर्वत्र त्यांना कसे पाहावे आणि त्यांचे स्मरण कसे करावे हे शिकले पाहिजे. आणि त्यांच्या स्मरणाच्या या प्रक्रियेद्वारे प्रत्येक गोष्ट त्यांच्यापासूनच परिपूर्णपणे कशी प्रकट होते याचा आपण थेट अनुभव घेऊ शकतो. मान मना भव मद भाक्तो मद याजीम नमस्कुरु मम एवायशसी सत्यंते प्रतिजानी प्रियोसी मे. श्रीकृष्ण म्हणतात, जो नेहमी माझे स्मरण करतो आणि माझा भक्त बनतो आणि माझी उपासना व मला वंदन करतो, तो मला केवळ पुढच्या जन्मातच नव्हे तर आत्ताच प्राप्त करतो. तो माझ्या प्रेमाने सर्व परिस्थितीत माझ्या दयेने आणि माझ्या शांतीने परिपूर्ण असतो. श्रीकृष्णांचे नेहमी स्मरण करणे ही भगवद्गीतेची प्रक्रिया आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, तू तुझे कर्तव्य कर, तू युद्ध कर, परंतु मला कधीही विसरू नकोस. हे सर्व माझी सेवा म्हणून कर. तू जे काही करशील ते मला समर्पित कर. Dedicate whatever you do. Yad karosi yadasnasi yajtuhoshi tadasi yad tapasyasi konte yad tadgurush mahmadaharpana. तुम्ही जे काही करता, जे काही खाता, जे काही अर्पण करता ते सर्व मला अर्पण करा आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमचा शाश्वत वारसा प्राप्त होईल. श्रीकृष्णांचे सदैव स्मरण कसे करावे? सर्वात सोपी पद्धत म्हणजे त्यांच्या पवित्र नामाचा जप करणे. या युगात भगवद्गीतेच्या शिकवणीत पारंगत होण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करणे. हे शिकवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात अवतरले, कारण भगवंतांचे नाव हे साक्षात श्रीकृष्णांपेक्षा वेगळे नाही. म्हणून आपण सर्व परिस्थितीत त्यांचे स्मरण करायला शिकू शकतो. भगवद्गीतेचा कळस श्रीकृष्णांना शरण जाण्यात आहे आणि श्रीकृष्णांचे स्मरण करण्यापेक्षा त्यांना शरण जाण्याचा दुसरा कोणताही श्रेष्ठ मार्ग नाही. त्यांचे सदैव चिंतन करण्याचा सर्वात उदात्त आणि व्यावहारिक मार्ग म्हणजे त्यांच्या पवित्र नामाचा जप करणे. म्हणूनच श्रीकृष्णांना शरण जाण्याची प्रक्रिया म्हणजे त्यांच्या नामाचा जप करणे होय. ही श्री चैतन्य महाप्रभूंची शिकवण आहे आणि अत्यंत एकाग्रतेने, मोठ्या काळजीने आणि लक्षपूर्वक आपले मन आणि आपले हृदय भगवंतांचे नाम ऐकण्यासाठी आणि त्याचा जप करण्यासाठी समर्पित करण्याच्या प्रक्रियेतून अशी शुद्धी होईल की मग स्वाभाविकपणे आपण सर्व काही श्रीकृष्णांमध्ये आणि श्रीकृष्णांना सर्व गोष्टींमध्ये पाहण्यास शिकू. आपल्याला भगवान हरींच्या सेवेसाठी प्रत्येक गोष्टीचा उपयोग करण्याची इच्छा होईल आणि मग आध्यात्मिक जीवन हे केवळ सैद्धांतिक साक्षात्काराची बाब राहणार नाही. आध्यात्मिक जीवन हे केवळ मानसिक कल्पनेची बाब राहणार नाही. ते मी यावर विश्वास ठेवतो आणि तू त्यावर विश्वास ठेवतोस असे राहणार नाही, तर व्यावहारिक साक्षात्काराचे फळ आपल्या हृदयात पिकेल. या जगात आपल्या अस्तित्वाचा हाच उद्देश आहे की श्रीकृष्णांवर प्रेम कसे करावे हे शिकणे. श्रीकृष्णांबद्दलचे आपले नैसर्गिक प्रेम कसे जागृत करावे हे शिकणे
आणि सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत सर्व जीवांचे करुणामय मित्र आणि हितचिंतक कसे व्हावे हे शिकणे. आणि मग आपण आपल्याला सतत बांधून ठेवणाऱ्या सापेक्ष मर्यादांच्या खूप पलीकडे पाऊल टाकतो. मग ज्यावेळी आपण या प्रसिद्ध कलाकाराला कार्नेगी हॉलमध्ये विनोद सांगताना पाहतो, जिथे 15 ते 20 हजार लोक जमतात, जे काही त्या जागेची क्षमता असेल ते, आणि ते सर्वजण आपले चांगले पैसे खर्च करून त्यांच्या भोवती बसून त्यांच्यावर हसत असतात. आपण सर्वजण केवळ त्या संपूर्ण प्रकाराकडे पाहू आणि हसू. हे सर्व निव्वळ एक विनोद आहे. या जगात काही क्षुल्लक नगण्य काळासाठी टिकून राहण्याचा प्रयत्न करणे हा सर्व एक विनोद आहे. हा एक विनोद आहे कारण हे हास्यास्पद आहे. कारण आपण स्वभावाने शाश्वत, ज्ञानपूर्ण आणि आनंदमय आहोत. 7 वर्षांनी या माणसाचे विनोद ऐकण्यासाठी कार्नेगी हॉलला जाण्याकरिता पैसे खर्च करण्यापेक्षा इथे येऊन हरे कृष्ण महामंत्राचा असा जप करणे अधिक चांगले आहे. Tell jokes. It's better to come to car and chant Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. People's idea of entertainment. आजकालचे लोक या कलाकारांप्रमाणे आपला मौल्यवान वेळ वाया घालवत आहेत. त्याऐवजी नृत्य करून, नाम जप करून, उत्तम तत्त्वज्ञान ऐकून, प्रसाद ग्रहण करून आणि भगवंतांच्या आध्यात्मिक ऊर्जेशी एकरूप होऊन खऱ्या अर्थाने आनंदी का होऊ नये? हेच खरे मनोरंजन आहे. हाच खरा आनंद आहे आणि भविष्य हेच शाश्वत जीवन आहे. Eternal life. Thank you very much. Hare Krishna. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. काही प्रश्न उत्तर. प्रश्न: महाभारताच्या शेवटच्या भागानंतर श्रीकृष्ण एक मोठे कारस्थानी होते अशी बरीच चर्चा आहे आणि सर्वसाधारणपणे असे मत बनले आहे की मनुष्य कारस्थान करू शकतो, पण श्रीकृष्ण तसे करू नये आणि धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम असे शक्य वाटत नाही. धर्म देवाने निर्माण केलेला नाही. कृष्णाने कर्णासोबत जे केले ते क्षुद्र आणि कारस्थानी कृत्य होते. महाराज म्हणतात, मी हे पाहिले नाही. भक्त म्हणतात, मागील भागात दाखवले होते की श्रीकृष्ण कर्णाकडे जाऊन त्याला सांगतात की पांडव तुझे भाऊ आहेत म्हणून तू त्यांच्याशी लढणे, त्यांना मारणे टाळ. तू इंद्रप्रस्थचा राजा हो आणि तुझ्या भावांशी लढणे व त्यांना मारणे थांबव. त्यामुळे सहानुभूती कर्णालाच मिळते. तो एक राजकारणी आहे, तो कारस्थानी आहे अशी चर्चा लोक रोज करत असतात. तो माणसांचा हक्क आहे. तर महाराज उत्तर देतात, सर्वप्रथम महाभारतात हे असे मांडलेले नाही. महाभारतात कर्णाला ही गोष्ट सर्वप्रथम त्याची आई कुंतीने सांगितली. श्रीकृष्ण नंतर आले. कुंतीनेच कर्णाला सांगितले की तो तिचा मुलगा आहे. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी कुंतीची अवस्था पाहून, तिची मुले एकमेकांशी लढत आहेत हे पाहून, त्या महान स्त्रीच्या अवस्थेची कल्पना करा. त्या महान स्त्रीच्या अवस्थेची आपण कल्पना करू शकतो का? की तिची 2 मुले अर्जुन आणि कर्ण मरणापर्यंत लढणार होते आणि एक जण दुसऱ्याला मारणार होता. त्यांना हेही माहीत नव्हते की ते भाऊ आहेत. हे तिच्यासाठी इतके असह्य होते की ती स्वतःला आवरू शकली नाही. तिला कर्णाला सांगावेच लागले. त्याच्या जन्मापासूनच तिने ही गोष्ट गुप्त ठेवण्याची शपथ घेतली होती. परंतु ते दोघे मृत्यू येईपर्यंत लढतील ही कल्पनाच तिच्यासाठी इतकी भयंकर होती की तिला आपले मौन व्रत मोडावे लागले. आणि तिने त्याला विनवणी केली की युधिष्ठिर तुला सिंहासन देईल. तू भाऊ आहेस, थोरला आहेस, कृपया तुझ्या भावांशी लढू नकोस. आता कर्ण राधेय दुर्योधनाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांमुळे तो आपले वचन मोडू शकला नाही.
कारण आयुष्यभर त्याच्याशी नेहमीच गैरवर्तन झाले असले तरी दुर्योधन हा एकमेव व्यक्ती होता ज्याने त्याच्याशी चांगले वागले आणि तो इतका सन्माननीय होता की तो त्याविरुद्ध जाणार नव्हता. आता श्रीकृष्ण सर्व दयाळू आहेत. कर्णाला हे आधीच माहीत होते. श्रीकृष्ण त्याला प्रायश्चित करण्याची आणि आपल्याच भावांसारख्या महान जीवांविरुद्ध केलेल्या सर्व अपराधांबद्दल खेद व्यक्त करण्याची संधी त्यांना द्यायची होती. त्याला मृत्यूपासून वाचवायचे होते. श्रीकृष्णांना माहीत होते की अर्जुन त्याला ठार मारेल. यात काही प्रश्नच नव्हता. अर्जुन त्याला ठार मारणारच होता, कारण तो अधर्माचे रक्षण करत होता. कर्ण अधर्म, पाप आणि अपराधांचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण देणार होता. गुन्हेगारी कृत्यांचे रक्षण करण्यासाठी मरणे हीच गंभीर गोष्ट आहे. दुर्योधन एक गुन्हेगार होता, तो एक अपराधी होता, तो अधर्मी होता. मूर्तिमंत रूपात तो कपटी होता, तो एक खुनी होता. त्याने अनेक मार्गांनी पांडवांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याने जुगारात फसवणूक केली. त्याने सर्व काही हिसकावून घेतले आणि युधिष्ठिर इतका नम्र आणि विनम्र होता की हे सर्व असूनही त्याने आयुष्यभर दुर्योधनाबद्दल एकही वाईट शब्द उच्चारला नाही. आणि युधिष्ठिर असा असूनही ज्यावेळी गंधर्वांकडून दुर्योधनाचा पराभव झाला आणि गंधर्वांना त्याला मारायचे होते, त्यावेळी युधिष्ठिर म्हणाला, नाही, त्याला जाऊ द्या. जेव्हा गंधर्व वनवासात राहत होते तेव्हा दुर्योधनाचे रक्षण करण्यासाठी युधिष्ठिर त्यांच्याशी लढायला गेला. ज्यावेळी गंधर्वांनी अर्जुन आणि युधिष्ठिराला पाहिले त्यावेळी ते म्हणाले, कृपया तुम्हाला दुर्योधनासोबत जे करायचे आहे ते करा. तुमची इच्छा असेल तर मी त्यांना ठार मारेन. तो मरण्यास पात्र आहे. तो एक गुन्हेगार आहे. विदुर सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ होते. ते एक धार्मिक हितचिंतक होते. ते दुर्योधनाच्या स्वतःच्या वडिलांपेक्षाही श्रेष्ठ होते आणि त्यांनी आयुष्यभर त्याला मुलासारखे वागवले. आणि विदुर त्याला चांगला सल्ला देण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून दुर्योधनाने त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. तो म्हणाला, जर तू 5 सेकंदात या महालातून बाहेर पडला नाहीस तर तू मेलास. आणि विदुरांना तेथून जावे लागले. त्या महालात राहणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क होता आणि दुर्योधनामुळे त्यांना ते सोडावे लागले आणि त्यांना वर्षानुवर्षे वनात राहावे लागले. कर्ण कदाचित एक सन्माननीय माणूस असेल, परंतु त्याचा सन्मान पूर्णपणे चुकीच्या ठिकाणी होता. तो त्या माणसासाठी लढत होता आणि आपला जीव देण्यास व मरण्यास तयार होता. म्हणून श्रीकृष्णांनी पाहिले की हा कर्ण खरं तर एक सन्माननीय आणि महान आत्मा आहे, परंतु चुकीच्या हेतूसाठी त्याचा वध होणार आहे. आणि एवढेच नाही तर माझी पवित्र भक्त कुंती, जी इतकी कोमल हृदयाची आणि प्रेमळ स्त्री आहे, तिला तिच्या स्वतःच्या मुलांना एकमेकांना मारताना पाहावे लागणार आहे. तर श्रीकृष्ण करुणेपोटी आणि दयेपोटी कर्णाला एक संधी देण्याचा प्रयत्न करत होते की त्याने असत्यासाठी नव्हे तर सत्यासाठी जगावे. ते आपल्या दयेपोटी आणि कृपेने त्याला एक संधी देण्याचा प्रयत्न करत होते की त्याने रणांगणावर गिधाडे आणि कोल्ह्यांचे भक्ष होण्याऐवजी जगाचा राजा व्हावे. ती त्यांची दया होती. वास्तविक सत्य असेच आहे. दूरदर्शनवर ते ज्या प्रकारे सादर केले जाते त्याचा सत्याशी संबंध असेलच असे नाही, परंतु सत्य असेलच असे नाही. जर ते योग्यरित्या सादर केले गेले तर ते भगवंतांचा गौरव करतील. जर ते योग्य नसेल, जर ते योग्यरित्या सादर केले गेले नाही, तर त्यात श्रीकृष्ण एका सामान्य माणसासारखा दिसू शकतो. श्रीकृष्ण म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात, ही संपूर्ण भौतिक प्रकृती माझ्या निर्देशानुसार कार्य करत आहे. ज्यावेळी तुम्ही नियंत्रक असण्याबद्दल बोलता त्यावेळी श्रीकृष्ण हे सर्वोच्च नियंत्रक आहेत. सर्व काही त्यांच्या नियंत्रणाखाली चालते. ते तुमच्या किंवा माझ्यासारखे नियंत्रक नाहीत. तुम्ही किती प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता? तुम्ही काही लोकांवर नियंत्रण ठेवू शकता. या जगातील सर्वात महान, सर्वात शक्तिशाली विजेतेसुद्धा एका लहानशा ग्रहावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
परंतु श्रीकृष्ण आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही जगांमध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीवर शाश्वतपणे नियंत्रण ठेवत आहेत. ते सर्वोच्च नियंत्रक आहेत. त्यांनी नियंत्रण ठेवू नये असे म्हणणारे तुम्ही कोण? तुम्हाला आवडो वा न आवडो ते नेहमीच नियंत्रण ठेवतील आणि तुम्ही त्यांच्याकडून नेहमीच नियंत्रित व्हाल. जर तुम्ही त्यांचे भक्त असाल तर ते तुमच्यावर प्रेमापोटी नियंत्रण ठेवतील, जसे त्यांनी माता यशोदेवर ठेवले होते. माता यशोदेने त्यांना दूध दिले नाही की ते सर्व भांडी फोडू लागले. हे नियंत्रणच आहे, नाही का? ते रडायला लागायचे हां, आणि आई यशोदेला धावत यावं लागायचं, कृपया माझं दूध प्या, दूध प्या. आणि चुलीवर दूध ओतू जायचे आणि ती श्रीकृष्णांना खाली ठेवायची आणि कृष्ण म्हणायचे, हिला मला दूध द्यायचं नाही आहे, ठीक आहे. मग ते लोण्याचे सगळे मडके फोडून सगळं लोणी चोरायचे. मग माता यशोदा त्यांना बांधून ठेवायची आणि अशा सगळ्या गोष्टी ते करायचे केवळ तिचं दूध मिळवण्यासाठी. श्रीकृष्ण डावपेच खेळत होते, पण ते डावपेच केवळ आई यशोदेला परमानंद देण्यासाठी होते. गोपालांसाठी, गोपिकांसाठी श्रीकृष्ण बासरी वाजवायचे. ते त्यांच्यासोबत नृत्य करायचे. ते अदृश्य व्हायचे, ते पळून जायचे. ते सगळे बघत असायचे, श्रीकृष्ण कुठे आहेत, कृष्ण कुठे आहेत. ते झाडांना, मोरांना, पक्ष्यांना, यमुना नदीला आणि फुलांना विचारायचे, श्रीकृष्ण कुठे आहेत. आणि मग श्रीकृष्ण प्रकट व्हायचे आणि मग त्या सर्वांबरोबर नृत्य करायचे. तर ते डावपेच खेळत होते. श्रीकृष्णांनी कधी डावपेच खेळला नाही. आध्यात्मिक जगात ते प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवत आहेत, परंतु त्यांच्या नियंत्रणामागील संपूर्ण ध्येय केवळ आपल्या भक्तांना परमानंद आणि प्रेममय देवाणघेवाण देणे हेच असते. आणि आध्यात्मिक जगात प्रत्येकासाठी त्यांच्या जीवनातील एकमेव आनंद म्हणजे केवळ श्रीकृष्णांकडून नियंत्रित होणे, म्हणजेच केवळ श्रीकृष्णांना शरण जाणे. आणि भौतिक जगात श्रीकृष्णांना वैयक्तिकरित्या कोणाचीही पर्वा नसते. ते केवळ आपल्याला दुर्गादेवीच्या किंवा मायेच्या नियंत्रणाखाली ठेवतात आणि ते भौतिक प्रकृतीच्या त्रिविध दुःखांद्वारे आणि 3 गुणांद्वारे, म्हणजेच भौतिक प्रकृतीच्या त्रिविध गुणांमुळे प्रत्येक गोष्टीवर आणि प्रत्येक व्यक्तीवर मायादेवी नियंत्रण ठेवत आहे. अप्रत्यक्षपणे श्रीकृष्ण या जगातील प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवत आहेत. ते सर्वोच्च नियंत्रक आहेत. ते तुमच्यासारखे आहेत असा विचार कधीही करू नका. ते सर्वोच्च आहेत. ते परमब्रह्म आहेत. त्यांच्यापासूनच सर्व काही उत्पन्न होते. त्यांना सर्व काही माहीत आहे. या भौतिक जगात जर एखाद्या व्यक्तीला खूप माहीत असेल तर तो नियंत्रण ठेवू शकतो, बरोबर? श्रीकृष्णांना तर सर्व काही माहीत आहे. मग ते नियंत्रण कसे ठेवू शकतात बरे? जर या जगातील एखाद्या व्यक्तीकडे संपत्ती असेल तर तो नियंत्रण ठेवू शकतो. श्रीकृष्ण सर्व काहींचा मालक आहेत. या जगात जर एखाद्या व्यक्तीमध्ये लहान मुलांप्रमाणे शारीरिक शक्ती असेल, जर तो इतर मुलांना मारू शकत असेल तर तो त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागवू शकतो. तर दुसरीकडे श्रीकृष्ण प्रत्येकाला मारू शकतात, कारण त्यांच्याकडे सर्वोच्च शक्ती आहे. सर्व शक्ती त्यांचीच आहे. जर एखादी स्त्री किंवा पुरुष अतिशय सुंदर असेल तर ते लोकांना किती आपल्या मनाप्रमाणे वागवू शकतात बरे, नाही का? श्रीकृष्ण तर सर्व सौंदर्याचा स्रोत आहेत. जर एखादी व्यक्ती प्रसिद्ध असेल तर ती आपल्या प्रसिद्धीच्या जोरावर गोष्टी कशा हाताळू शकते? श्रीकृष्ण सर्व प्रसिद्धीचा सर्वोच्च स्रोत आहेत. आणि जर एखादी व्यक्ती आध्यात्मिक वर्तुळात अतिशय विरक्त असेल तर ती गोष्टी खूप चांगल्या प्रकारे हाताळू शकते. श्रीकृष्ण तर सर्व त्यागाचे सर्वोच्च मूर्तिमंत रूप आहेत. म्हणूनच श्रीकृष्ण हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ नियंत्रक आहेत. ते असे नियंत्रक आहेत ज्यांच्यापासून सर्व नियंत्रक उत्पन्न होतात. आपण सर्वजण नियंत्रक बनण्याचा प्रयत्न करतो, पण अंतिमतः आपण सर्वच नियंत्रकांकडून हाताळले जातो. परंतु श्रीकृष्ण कधीही नियंत्रकांकडून हाताळले जात नाहीत. ते सर्व नियंत्रकांचा सर्वोच्च नियंत्रक आहेत. ते सर्वेश्वरेश्वर आहेत. म्हणूनच आपण श्रीकृष्णांचे स्वरूप खऱ्या अर्थाने समजून घेतो. ज्यावेळी आपण या दिव्य लीला पाहतो
त्यावेळी आपल्या हृदयात केवळ आनंद आणि प्रेमच भरून येते. श्रीकृष्ण किती दयाळू, किती गौरवशाली आहेत की सर्व देवांचे परमेश्वर केवळ या एका कर्णाला मदत करण्याचा आणि त्याला योग्य जीवन जगण्याचा प्रयत्न करण्यासाठीच या भौतिक जगात अवतरले आहेत. किती दयाळू! ते एका सामान्य माणसासारखे दिसत आहेत, केवळ त्याला योग्य गोष्ट करण्यास पटवून देण्यासाठी. परंतु त्याच वेळी ते त्याच्या स्वातंत्र्यात कधीही हस्तक्षेप करणार नाहीत. हे गौरवशाली आहे. जर आपण ही लीला खऱ्या अर्थाने समजून घेतली तर हे देवाच्या परम दयेचे आणि परम करुणेचे एक गौरवशाली उदाहरण आहे. परंतु जर आपण त्याचा गैरसमज करून घेतला, जर आपण साधूंकडून न समजता की याचे खरे महत्त्व काय आहे, केवळ दूरचित्रवाणीवर पाहिले तर आपण विचार करू लागतो, अरे कृष्ण इतका राजकारणी आहे. श्रीकृष्ण राजकारणी नाहीत. या जगात येऊन श्रीकृष्णांना काहीही मिळवायचे किंवा गमावायचे नाही. सर्व काही आधीच त्यांच्या मालकीचे आहे. जर सर्व काही आपल्या मालकीचे असेल तर आपल्याला काय मिळवायचे किंवा गमवायचे आहे? ते केवळ त्यांच्या प्रेमापोटी, त्यांच्या करुणेपोटी आणि त्यांच्या दयाळूपणापोटीच या जगात येतात. तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळाले का? भक्त म्हणतात, टी व्हीवर दाखवले जाणारे महाभारत साधूंनी अधिकृत केलेले नाही का? महाराज उत्तर देतात, मी हे अधिकृत आहे की अनाधिकृत हे सांगत नाही, कारण मला हिंदी समजत नाही. ते काय म्हणत आहेत आणि काय नाही हे मला कळत नाही. तर जर यामुळे लोकांना अधिक ईश्वर जागरूक होण्यास मदत होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. परंतु महाभारतातील लीलांमागील खरे सार आणि उद्देश जाणणाऱ्यांकडून भाष्य ऐकल्याशिवाय काय घडले आहे याची तुम्हाला योग्य समज येणार नाही. तुम्ही महाभारत वाचले तरी जर तुम्ही महान आत्म्यांचे भाष्य ऐकले नाही तर तुम्ही त्याचा निश्चितच चुकीचा अर्थ लावाल. केवळ नाट्यमयरित्या रोमांचक बनवण्यासाठी मूळ कथेला वाकवण्याची इतकी मुभा असलेल्या त्या टेलिव्हिजन शोबद्दल तर बोलायलाच नको. आमचा त्याला विरोध नाही, ती एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे अनेक लोक श्रीकृष्णांचा विचार तरी करत आहेत. त्यांच्या जीवनात अनेक सद्गुण आणि धार्मिक तत्त्वे स्थापित होत आहेत. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु जर तुम्हाला त्यामागील खरे महत्त्व समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला टेलिव्हिजनच्या पलीकडे जावे लागेल. भक्त प्रश्न विचारतात, शरीर सतत आकार बदलत राहते. आपण मरतो तेव्हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात आपला आकार बदलत असतो. मग आपण मृतदेह जाळतो की पुरतो, याला काय महत्त्व आहे? जसे पारशी लोक करतात, आपण त्यांना अग्नीत सोपवतो की हा प्रश्नच कसा येतो? आपण या गोष्टीचा मेळ कसा घालतो? महाराज उत्तर देतात, त्याने फारसा फरक पडत नाही. प्रत्येक धर्माचे स्वतःचे तत्त्वज्ञान असते. शरीरासोबत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शरीराची विल्हेवाट लावणे. शरीर सोडण्यापूर्वी आपण आपल्या चेतनेचे काय करतो याची आम्हाला काळजी असली पाहिजे. नंतर आपल्या शरीराचे काय होते याची चिंता इतरांना करू द्या. Let others worry about what happens to our body afterward. जोपर्यंत शरीर तुमच्या जवळ आहे तोपर्यंत तुम्ही त्याची चिंता करा. मरणाच्या वेळी जर तुम्ही श्रीकृष्णांचा विचार केला तर तुम्ही भगवंतांकडे परत जाता. तुम्हाला गिधाडे खात आहेत की जमिनीतला किडा खात आहे की अग्नीत भस्म होत आहे याची तुम्हाला अजिबात पर्वा नसते, किंवा कारण तुम्ही श्रीकृष्णांसोबत असाल. घरी कोणीही नसेल अर्थातच. प्रत्येक धर्माची स्वतःची कारणे आहेत. परंतु कृपया हे समजून घ्या की ज्या शरीराचा तुम्ही विचार करत आहात ती एक किती मौल्यवान आणि अद्भुत गोष्ट आहे. त्याचा अंतिम परिणाम एकतर राख, धूळ किंवा विष्ठा असेल. हे तुम्हाला माहीत आहे का? हे शरीर ज्याचे तुम्ही दररोज लाड करता, रक्षण करता आणि सुशोभित करता, ते अंतिमतः एकतर राख, धूळ किंवा विष्ठा होणार आहे. ज्या शरीराचा शेवट असा होतो त्यात एवढे महान काय आहे? तुमच्या परंपरेनुसार हिंदू परंपरेत शरीर जाळले जाते. त्यामुळे त्या शरीराचे अंतिम गंतव्यस्थान राख होणे हे आहे, बरोबर?
पाश्चात्य देशांमध्ये ख्रिश्चन लोक शरीर पुरतात, ज्यामुळे शरीर कुचते आणि त्याची धूळ होते, मातीत धुळीसारखे मिसळून जाते. आणि मला वाटते पारशी लोक शरीर छतावर ठेवतात आणि गिधाडे ते खाऊन टाकतात. पक्षी एक छान रसाळ मेजवानी करतात. ते तुमचे शरीर पचवतात आणि ते त्यांच्या विविध पचन संस्थेतून जाते आणि विष्ठेच्या रूपात बाहेर पडते. जर तुम्ही स्वतःला हे शरीर समजत असाल तर तुम्ही ती विष्ठा आहात. आपण शाश्वत आत्मा आहोत. आपण शाश्वत आत्मा आहोत आणि हे शरीर सोडण्यापूर्वी आपण आपल्या चेतनेसोबत काय करतो यावर मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते हे ठरते. म्हणून तेच आपले ध्यान असले पाहिजे. तर आपण खाण्याच्या विषयावर चर्चा करत आहोत. म्हणून मला असे वाटते की आपण हा संदर्भ घेऊन पवित्र कृष्ण प्रसादाचा आदर केला पाहिजे. Thank you very much. Hare Krishna. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा.